नमस्कार मित्रांनो, शिवा 4 जुलै भागामध्ये शिवा यूट्यूबवर बघते आणि प्रसाद बनवते। ते झाल्यानंतर ती गॅस बंद करते आणि निघून जाते। कीर्ती येते आणि त्यात साखर घालते, पण ती टाकत असताना संपदा येते आणि म्हणते, ताई तू काय करतेस? आता कीर्ती घाबरते आणि गोंधळून म्हणते, अगं काही नाही, तुझ्या त्या गॅरेजवाल्याने गॅस चालू ठेवला, हिला साधं कळत नाही का प्रसाद करपेल म्हणून? संपदा म्हणते, ताई शिवा खूप मनापासून प्रयत्न करते। कीर्ती म्हणते, तुला काय म्हणायचं? मी देवाचा प्रसाद खराब करणार आहे का? संपदा, तुझ्या ताईवर विश्वास नाही आहे का? तू त्या गॅरेजवाली बरोबर राहून राहून खूप बदलली आहे आणि तू हा आरोप माझ्यावर नाही करत आहे, भाऊ आणि सीताईच्या संस्कारावर करते। संपदा म्हणते, ताई असं काही नाही आहे। ती म्हणते, संपदा राहू दे। संपदा म्हणते, ताई सॉरी। कीर्ती म्हणते, मी इथे अजून थांबले ना, माझ्यावर काय काय आरोप होतील हे सांगता येत नाही, त्यापेक्षा मी इथून गेलेली बरं। कोणाचं भलं करायला गेले ना असं होतं। ती रडायचं नाटक करते आणि दाराजवळ जाऊन पुन्हा मागे बघते आणि हसून म्हणते, ही गॅरेजवाली परत गॅरेजमध्ये जाते की नाही तेच बघा। पण संपदाला कीर्तीचा संशय येतो। ती जाते आणि प्रसाद बघते तर जास्त साखरेमुळे तो सैल झालेला असतो। दिव्या गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते, चंदन आता असं म्हणू नको आ, आपल्याला इथे राहायचं। चंदन म्हणतो, हो आपल्याला इथेच राहायचं। अगं हे बाहेरून दिसायला छोटं वाटतं पण आत मोठं आहे। दिव्या म्हणते, अलीबाबाची गुहा आहे का? तो म्हणतो, बघ मी तुला बोललो होतं ना तुला नाही जमणार, मी माझ्या बाबांना फोन करतो आणि सांगून टाकतो, मला आणि माझ्या बायकोला हे काही नाही जमणार। ती नको राहू दे, असेल आतून मोठं। तो म्हणतो, आलोचा आणि गाडीतून बॅगा काढत असतो। दिव्या विचार करते, काय ठरवलं होतं आणि काय झालं? मी आता फॉरेनमध्ये पाहिजे होते, कसे ते लोक, एवढा पैसा पण डोक्यात मेंदूच नाही, आईला फोन करू का? नको, त्यापेक्षा याच्या घरच्यांशीच जुळून घेते, काय स्वप्न बघितलं होतं आणि काय झालं, त्यापेक्षा एक काम करते, याच्या बाबांशीच बोलते। ती म्हणती, चंदन मला तुझ्या बाबांना फोन लावून दे। तो कशाला? ती म्हणती, मी फ्रेश होते, मला फोन लावून दे, मी बोलते। तो मनात म्हणतो, जिथे डोकं नको ना चालवायला, हिचं तिथे बरोबर चालतं। कीर्ती बेडरूममध्ये येते, सुहासतीला सांगतो, मी आशूबरोबर बोललो, त्याला व्यवस्थित समजावलं, आता तो बाबांशी डिवोर्सबद्दल बोलणार। कीर्ती आनंदात म्हणते, खरंच सुहास? असं झालं ना, शिवाय या घरातून बाहेर, मग तिला आहे तिची ती वस्ती, ते तिचं गॅरेज, तिची घाणेरडी पाना गँग आणि आपली प्रिया ह्या देसाई घराण्याची सून होणार। सुहास म्हणतो, यस किटू डार्लिंग, आपल्या ह्या बंगल्यात आपल्याला मस्त राहता येईल, आपला बिझनेस सुरू करून आपण अगदी ऐटीत वावरू। कीर्ती चुटकी वाजत म्हणते, सगळ्या गोष्टी आपल्या पायाशी येणार। त्या शिवाचा प्रसाद खराब झाला हे जेव्हा आईला कळेल ना, तेव्हा ती एवढी चिडेल ना, भाऊसुद्धा काहीच करू शकत नाही। शिवा नेसण्यासाठी साडी बघत असते, तेवढ्यात उर्मिला साडी घेऊन येते आणि म्हणते, शिवा ही साडी नेस, छान दिसेल तुला, आणि काळजी करू नका, खाली आल्यानंतर तुला सरप्राईज आहे। ती जायला लागते। शिवा म्हणते, काकू इथे आल्यानंतर मला खूप टेन्शन आलं होतं, असं वाटत होतं सगळे सारखे, पण तुम्ही तशा नाही, मला खूप समजावून घेतलं आणि संपदा पण नेहमी माझ्या बाजूने, त्यामुळे ही शिवा तुमच्यासाठी काय बी करेला। इकडे दिव्या चंदनच्या बाबांना फोन करते, पण त्याचा खोटा बाबा शूटिंगमध्ये असतो। तो दिव्याला सांगतो, मी जरा कामात या। दोघं बोलायचा प्रयत्न करतात पण तो काय ऐकून घेत नाही। दिव्या निघून जाते। चंदन हसायला लागतो। शिवा मस्त आवरून येते, तिच्या नाकात नथ असते, ती खूप सुंदर दिसते, तिला बघून सगळेच बघत राहतात, खास करून आशूची नजर तिच्यावरून काय ढळत नाही। कीर्ती आणि सीताचे तर होशच उडतात। भाऊ म्हणतात, अरे वा शिवा, ह्या साडीमध्ये तू खूप छान दिसतेस। सीता तुझी साडी आहे ना, तू दिली तिला? सीता म्हणते, मी कुठलीही साडी कुणाला दिली नाही। उर्मिला म्हणते, भाऊ मी दिली शिवाला साडी, खरं तर मला सीताईनेच दिली ती साडी, जेव्हा आमचं नवीन लग्न झालं आणि आपण देवदर्शनाला निघालो, मला आठवलं म्हणून मीच दिली। भाऊ म्हणतात, छान केलं। लक्ष्मण म्हणतो, उर्मिला कधी कधी मला तुझा हेवा वाटतो हा। भाऊ खूप खुश होतात आणि म्हणतात, चला। कीर्तीचा एवढा जळफळाट होतो की ती पटकन निघून जाते। आशू म्हणतो, भाऊ मी काय म्हणतो,
तुम्ही माझी गाडी चालवा, मी तुमची चालवतो. लक्ष्मणला म्हणतो, दे मला किल्ली. शिवा स्माईल करते आणि गाडीत पुढे बसते. तिला बसलेलं बघून आशू म्हणतो, मी माझीच गाडी चालवतो. भाऊ मला किल्ली द्या ना. भाऊ म्हणतात, काय झालं? लक्ष्मण म्हणतो, काय नाही झालं भाऊ, तुम्ही चालवा. आणि म्हणतो आशू, तो म्हणतो, ऐक ना काका, तुम्ही म्हटले ना तसं मी वागलो. मी पूजा केली, सगळे विधी केले, तुम्ही जे म्हणाल ना ते केलं. पण अरे मला तिच्या शेजारी नाही बसायचं. आता शिवा गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते, काका राहू द्या. लक्ष्मण म्हणतो, नाही शिवा तू मागे बस. आता लक्ष्मण किल्ली घेतो आणि म्हणतो, तू पण मागे बस, मी गाडी चालवतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.